लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, गिरीश महाजन यांचे कानावर हात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत महायुतीची सावध भूमिका। 10% कोट्यातील सदनिका प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे। त्यामुळे कृषी मंत्री कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागणार अशी स्थिती आहे। त्यासाठीचा दबाव वाढत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात येईल का, या प्रश्नावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सावध भूमिका घेतली आहे। या संदर्भात विविध स्तरावर मागणी केली जात आहे, मात्र त्याबाबत मत व्यक्त करण्यासाठी मी अधिकृत नाही असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत। या संदर्भात विरोधी पक्षासह काही सामाजिक संस्था देखील आक्रमक झाल्या आहेत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील शिक्षा झालेल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं वक्तव्य केलं। त्यामुळे सध्या कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरलाय। या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे। कृषी मंत्री कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व धोक्यात आहे। या संदर्भात सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले। त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असून अपील करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी आहे। जलसंपदा मंत्री महाजन यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। यावेळी घरकुल वाटप योजनेचा आढावा घेण्यात आला। नाशिक विभाग घरकुल वाटप योजनेमध्ये आघाडीवर आहे। प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे ते शक्य झाल्याचे महाजन म्हणाले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।